मी गिरीश शितोळे. नमस्कार, मी संकेत झेंडे. आम्ही कृषी महाविद्यालय बारामतीचे विद्यार्थी आहोत. आम्ही कृषी कार्यानुभव कार्यक्रमाअंतर्गत इंदापूर तालुक्यातील बोराटवाडी या गावात आलेलो आहोत. तर आज आपण अक्षय बापूराव गायकवाड असे एक यशस्वी दूध व्यावसायिकाकडे आलेलो आहोत. चला आपण त्यांच्या गोठ्याला भेट देऊया. तर तुम्ही हे दूध व्यवसायात कधी सुरुवात केली आणि ती कल्पना तुम्हाला कशी आली? हा व्यवसाय मी गेल्या 2023ला चालू केला. एक वर्ष 1.5 वर्ष झाल्यामुळे त्यात बसल्या घरी असल्यामुळे म्हणलं आता काहीतरी नवीन केलं पाहिजे शेतीला पूरक व्यवसाय, म्हणून हा जोडधंदा चालू केला. तर तुमच्याकडे आता कोणत्या जातीच्या गाई व म्हशी आहेत? आता आमच्याकडे सध्या राजवर्षीच गाई आहेत रस्त्यामध्ये. नसली गाय आपण घरी दूध खाण्यासाठी एकच काय सांभाळायला. एकूण किती तुमच्याकडे जनावर? आता आमच्याकडे सध्याला 23 गाय आहेत दुधाच्या. ते लहान मोठे धरून 35 आहेत गाय, कालवाडे वगैरे. तर सर तुम्ही या गायांची खरेदी कोणत्या बाजारातून केली? आम्ही घरगुतीच काही गाया घेतल्या, काही बारामतीमधून आणल्या, काही सांगोला बाजारातून आणल्या. असं म्हणजे शक्यतो होता होईल तेवढ्या घरगुतीच गाया परचेस केल्यात आम्ही. घरगुती गाया खात्रीशीर राहतात, त्यामुळे घरगुतीच गायांकडे आम्ही लक्ष केंद्रित जास्त. दादा, तुमचं रोजचं दुधाचं संकलन किती आहे? आमचं दिवसाकाठी दुधाचं संकलन 200 ते 250 लिटर दूध संकलन होते. आणि त्याला भाव काय मिळतो? दुधाला भाव सध्याला आता 30 रुपयापर्यंत भेटतो. म्हणजे जसे एसएनएफ फॅट भेटतो तसं दुधाला भाव भेटतो. अच्छा. आणि म्हणजे दूध काढल्यानंतर तुम्ही गावामध्ये कुठे देता दूध? आता गावामध्ये आम्ही खाजगी डेअरीला दूध घालतो. नेचर डेलाईट म्हणून दूध संघ आहे, त्या संघाला दूध घालतो. तर सर, गाया विकत घेताना तुम्ही त्यामध्ये कोणते गुणधर्म बघता? गाय विकत घेताना आम्ही सुरुवातीला कलर बघतो, ती परत तंदुरुस्त आहे का नाही, कासाची ठेवण, ही सगळ्या गोष्टी बघूनच गाय खरेदी. अच्छा. आणि या गायांची किंमत किती आहे? ज्यावेळेस आम्ही सुरुवातीला व्यवसाय चालू केला त्यावेळेस गायची किंमत आम्हाला 1 लाखाच्या वरतीच गाय भेटली. त्याच्या आतमध्ये एकही गाय घेतली नाही. आता तुम्हाला हा व्यवसाय उभा करताना कोणकोणत्या संकटांना सामोरं जावं लागलं व त्या संकटांचं निवारण तुम्ही कसं केलं याबद्दल थोडंसं माहिती. आता आम्हाला सुरुवातीला गोठा म्हणजे उभा करताना आम्हाला गाई निवड करताना बाजारात जाऊन गाय खरेदी करताना एखादी गाय खराब लागू शकते, हा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम होता. की आता हळूहळू सगळं सॉल्व करतच आम्ही इथपर्यंत आलो. आपल्या मुक्त गोठ्यामध्ये आता किती मजूर आहेत, ते काय काय काम करतात? मजूर सध्या नाहीत आमच्याकडे. आम्ही घरगुतीच म्हणजे घरातलीच लोक काम करतो. सध्या आम्ही 4 जण काम करतो. आई वडील चुलते काम करतो. आम्ही मिळून आम्ही सगळे हँडल करतो. तर सर, दूध वाढीसाठी तुम्ही काय करता? दूध वाढीसाठी मुरघासाची निवड केली. मुरघासाने दुधात फरक पडतो. फॅट एसिड पण वाढते मुरघासाने. मक्याचा मुरघास शक्यतो आम्ही मुरांना चारा म्हणून घालतो. आणि त्याचबरोबर नेपियर घास आणि गिनेगोल आपली नेपियर घास आणि ऊस त्याच्याबरोबर एक असतो बाकड गुरांचा. हा सर, गोठा उभारण्यासाठी तुम्हाला किती खर्च आला? हा मुक्त गोठा करण्यासाठी आम्हाला मुरुम भरण्यापासून ते स्ट्रक्चर उभा करण्यापर्यंत साधारणतः 3-3.5 लाखाच्या वरती खर्च आलेला आहे. मुक्त गोठ्याचीच का निवड केली? बंदिस्त गोठा का निवडला? मुक्त गोठा असल्यामुळे कसं मनुष्यबळ कमी लागतं, कष्ट कमी होते आणि पहिली गोष्ट म्हणजे शेण उचलण्याचा त्रास सगळ्यात कमी होतो. त्यामुळं मुक्त गोठ्याची निवड केली. दूध काढण्यासाठी तुम्ही हाताने दूध काढता का मशीनचा वापर करता? दूध काढण्यासाठी मिल्किंग मशीनचा वापर करतो आम्ही. मिल्किंग मशीन सोपं जातं दूध काढण्यासाठी, त्यामुळे मिल्किंग मशीन वापरतो. तर तरुण पिढीसाठी तुमचा काय सल्ला राहील? तरुण पिढीसाठी सल्ला माझा हाच राहील की जर प्रामाणिक कष्ट करण्याची तयारी असेल तर हा व्यवसाय अवश्य फायदेदायी राहील. भविष्यात फायद्याचाच राहणार आहे. आता सध्याला जरी त्याची परिस्थिती भाव जरी नसला तरी पण भविष्यात दुधाला भाव राहणार आहे. त्यामुळं हा व्यवसाय जिद्द आणि चिकाटी असेल तरी केला तरी चांगला राहील. तर तुम्ही वेळातनं वेळ काढून दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.